नमस्कार, मी सुषमा. आपण पाहत आहात 7 स्टार एक्सप्रेस. ठळक घडामोडींसाठी पाहूयात हेडलाईन्स. विट्यात नगराध्यक्ष पदाची कोडी उलगडणार. सत्ताधारी पक्षाचे नंदकुमार पाटील सेनेच्या तर अनिल बाबर काँग्रेसच्या संपर्कात. नगराध्यक्ष पदासाठी ॲडव्होकेट शीतल बाबर यांची उमेदवारी जाहीर करा. सेनेच्या कार्यकर्त्यांची जोरदार मागणी. प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेअंतर्गत विट्यात मोफत गॅस कनेक्शनचे वाटप. आता पाहूया सविस्तर वृत्त. विट्यात नगराध्यक्ष पदाची कोडी उलगडणार. नगरपालिका निवडणुकीसाठी थेट नगराध्यक्ष सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून अमोल बाबर यांच्या पत्नी ॲडव्होकेट शीतल बाबर आणि काँग्रेसकडून ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्या पत्नी प्रतिभा पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी असणारी उमेदवारांची कोडी उलगडण्याचे संकेत दिसत आहेत. सत्ताधारी पक्षाचे नंदकुमार पाटील सेनेच्या तर भाजपचे अनिल बाबर काँग्रेसच्या संपर्कात. सत्ताधारी पक्षाचे माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांची पक्षाबद्दल नाराजी वाढल्याने ते सेनेच्या, भाजपा पक्षाचे माजी नगरसेवक अनिल बाबर काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. शीतल बाबर यांची उमेदवारी जाहीर करा. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार अनिल बाबर यांनी दिग्गज कार्यकर्त्यांची बैठक बोलावली. यावेळी थेट नगराध्यक्ष पदासाठी ॲडव्होकेट शीतल बाबर यांची उमेदवारी निश्चित करावी यासाठी जोरदार मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेअंतर्गत विट्यात मोफत गॅस कनेक्शन वाटप. विटा येथे प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी महिलांना मोफत गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते गॅस कनेक्शन वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी खासदार पाटील म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यापासून अनेक धाडसी निर्णय घेत आहे. भारत सरकारच्या उज्ज्वल योजनेअंतर्गत असंख्य गोरगरीब व गरजूंना दिलासा मिळणार आहे. पाहत रहा 7 स्टार एक्सप्रेस.